महाराष्ट्रातली अर्थव्यवस्था जगात 30व्या क्रमांकावर। थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूरला महाराष्ट्र मागे टाकणार। अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा भारताला फटका। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा सुरू। अनेक ठिकाणी चुली पेटल्या। ठाण्यातली 70% हॉटेल गॅसवर। लग्न कार्य देखील बंद होण्याच्या मार्गावर। धुळे जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा सुरूच। गॅस सिलेंडरच्या अभावी उपाहारगृह बंद होणार। नागपूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा साठा पुरेसा। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। IRCTC कडून कंत्राटदारांना रेल्वेत इंडक्शन आणि मायक्रोवेव्ह ओव्हन वापरण्याची सूचना। काही गाड्यांमध्ये जेवण पुरवठा बंद होणार। राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याच्या घटना। काळाबाजार रोखण्यासाठी विभागीय स्तरावर पथकाची स्थापना। गॅसच्या तुटवड्यावरून विरोधकांची सरकारवर टीका। पंतप्रधान मोदींचं आश्वासन फोल ठरलं। राऊत यांचा प्रहार। युद्धाच्या 13व्या दिवशी इराणकडून प्रत्युत्तर। इस्रायलवर इराणकडून जोरदार क्षेपणास्त्र हल्ला। आखाती देशांमधला तणाव कायम। परस्परांवरच्या हल्ल्यांमुळे अरब राष्ट्रांमध्ये संघर्ष। अमेरिकेची इराणसोबत चर्चेची तयारी। मात्र चर्चा अमेरिकेच्या अटी शर्तीवर राहील। डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला यश आल्याचा दावा। व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलं वक्तव्य। कठीण काळातही भारत मैत्रीला जागला। शेजारच्या बांगलादेशला पाठवलं 5000 टन डिझेल। देशात प्रथमच पॅसिव्ह युथेनेशियाला मंजुरी। 32 वर्षीय रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील। रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता। अध्यक्षपद भाजपाकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळणार। खाद्यपदार्थांची हातगाडी लावण्यावरून मुंबईमध्ये वाद। गुजराती लोकांनी हातगाडी हटवण्यास सांगितल्याचा आरोप।